हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपला विषय चाललाय सोमवारचा, तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. माणूस जन्माला आला आणि तो सतत सुखाचा शोध करू लागला. प्रत्येक माणूस त्याला सुख हवंय, आनंद हवाय. सर्व काही तो करत असतो तो आनंदासाठीच करत असतो. आणि ह्याच अंगाने आपण पाहिलं आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी सतत आनंद अनुभवण्यासाठी निरनिराळे सण साजरे करायला सुरुवात केली आहे. काही निमित्त, अमुक एक दिवशी दिवाळी, दुसऱ्या दिवशी दसरा, तिसऱ्या दिवशी आणखीन काही असंच. आज होळी आहे, रंगपंचमी आहे. काल होळी आणि आज रंगपंचमी. आता हे सण सुद्धा आनंदासाठीच आहेत. म्हणजे सण साजरा करणं म्हणजेच आनंद व्यक्त करणं आणि आनंद अनुभवणं किंवा आनंदात राहणं. जशी परिस्थिती तशी मनस्थिती हा मानवी स्वभाव आहे. परिस्थितीप्रमाणे माणसाला आनंद होतो, सुख मिळतं, शांती मिळते, किंवा मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर तिथे दुःख वगैरे सगळ्या गोष्टी येत असतात. म्हणून जाणीवपूर्वक परिस्थिती निरनिराळ्या गोष्टीने, काही धार्मिक गोष्टीच्या अंगाने जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण केली गेली की तिथे सहजपणे आनंद अनुभवता येतो. आणि म्हणून हा सहजपणे जर आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या पूर्वजांनी हे सण साजरे करण्याची युक्ती रचली आहे. आणि म्हणून ह्या अंगाने जर आपण पाहिलं तर आज सुद्धा रंगपंचमी आहे आणि होळी आहे. सर्वसाधारणपणे होळी म्हटलं की लोक मोठा अग्निकुंड तयार करतात. त्याच्यामध्ये काही पुजारी असतील तर काही धार्मिक पद्धतीने तिथे रांगोळी घालणं किंवा तिथे काही आणखीन कर्मकांड करणं हा सगळा प्रकार चालतो. आणि तिथे मग अमुक 1 वाजता किंवा रात्री 12 वाजताच दिवस संपताच ती होळी पेटवली जाते. आणि त्याच दिवशी मग होळी म्हणजे पुरणपोळी, म्हणजे परत गोडधोड खाणं, आनंद साजरा करणं. आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंद व्यक्त करणं, रंग लावून एकमेकाला. म्हणजे थोडक्यात आनंदासाठी हे सण केलेले आहेत. पण तरी सुद्धा काही लोक मात्र त्या आनंद मिळवण्याच्या अतिरेकामध्ये काहीतरी विकृत कृती पण करतात. कोणी लांबून फुगे मारणं म्हणा, येणाऱ्या जाणार ज्याला त्याच्यात यायचं नाही त्यालाही मुद्दाम रंग लावायचा. अशा पद्धतीने त्या आनंदाचा म्हणजे एखाद्याच्या आनंदाला आनंदाच्या ठिकाणी त्याला त्रासच देण्यासारखा प्रकार होतो. पण खरा आनंद म्हणजे एकमेकाला आपण आनंदाने एकमेकाशी जे संवाद साधतो, एकमेकाशी जे आदरपूर्वक बोलतो, सन्मान करतो, तर तो खरा आनंद असतो. म्हणून ह्या होळीच्या सणाच्या निमित्ताने, ह्या होळीच्या सणाच्या मागचा जर बोध आपण लक्षात घेतला की गोष्ट सांगितली जाते की होलिका म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण, तिला वरदान होतं ती अग्नीमध्ये जळू शकत नाही. आणि प्रल्हाद त्याच्या वडिलांसारखं वागत नव्हता,
तो सतत नारायण नारायण करत बसला, देवाची सतत देवाचं चिंतन करत होता, ते स्मरण करत होता. पण त्या हिरण्यकशिपूला ते आवडत नव्हतं, कारण तो स्वतःलाच मी ईश्वर आहे म्हणत होता. मी ईश्वर आहे म्हणजे अहंकार. हा लक्षात घ्या की देहभावातून मी ईश्वर आहे असा ज्या माणूस म्हणतो तो अहंकार असतो, पण तो देहभावातून बोलत असतो. आणि त्यामुळे प्रल्हादाला मारून टाकण्यासाठी त्याने आपल्या त्या बहिणीला सांगितलं, ती अग्नीत बसली आणि झालं उलटं, ती जळून गेली आणि प्रल्हाद मात्र वाचला, अशी सगळी गोष्ट सांगितली जाते. इथे महत्वाचं बोध काय आहे की ज्या वेळेला प्रल्हादाकडे ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, होलिकाकडे जीवभाव होता. ज्ञानाच्या अग्निकुंडामध्ये होलिका बसली तर तिचा अहंकार जळून गेला, म्हणजे ती उरलीच नाही. आणि तिथे प्रल्हाद मात्र ज्ञानातूनच जीवन जगत असल्यामुळे, त्याच्याकडे अहंकारच नसल्यामुळे तो तसाच तसा राहिला. बोध हा आहे. ही होळी म्हणून जे आपण शब्द वापरतो, त्या होळीच्या मागे आपल्या मीपणाची होळी, आपल्या अहंकाराची होळी केली पाहिजे. म्हणजे आपला अहंकार संपला पाहिजे, जाळला पाहिजे. म्हणजे काय होतं की मीपणा तिथे उरता कामा नये. आता हा उरता कामा नये, त्यासाठी ही ज्ञानाग्नी, आणि ह्या ज्ञानाग्नीमध्ये आपला जो मीपणा आहे तो जाळून टाकायचा असतो. आणि जेव्हा हा मीपणा जाळला जातो तेव्हाच आनंदाची दिवाळी साजरी करता येते. साधनेतून एखादा साधक आपल्या ठिकाणी असलेला अहंकार कमी कमी करायला लागतो, आणि त्या ज्ञानातून जेव्हा तो जीवनाकडे पाहायला लागतो त्याला सगळीकडे आनंदी आनंद अनुभवता येतो. मीपणातून आपण जेव्हा पाहतो त्या विकारातून पाहत असल्यामुळे कधी मनासारखं घडलं तर सुखी, मनाच्या विरुद्ध घडलं तर दुःखी, असं सुख दुःखाचा खेळ आपल्याकडे चाललेला असतो. पण एकदा जर आपला मीपणा जळला, मीपणा बाजूला गेला, तर येईल त्या परिस्थितीमध्ये सहजपणे आनंदाने त्या साधकाला राहता येतं. हाच ह्या होळीच्या मागचा बोध आहे की आधी अहंकार गेला पाहिजे, आणि त्याच्यातून पुन्हा जीवनाशी इतरांशी जे आपण संबंधित होतो त्यावेळेला सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे. ह्या भावामध्ये सर्वांशी आपला जो संबंध आपण जोडायला लागतो, आणि त्या संबंधातून जो आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो, तोच आनंद म्हणजे ही रंगपंचमी आहे. लक्षात ठेवायचं. जीवनात रंगपंचमी झाली पाहिजे, रंग उडवून नव्हे, तर आपल्या अंतःकरणात श्रीरंगाशी एकरूप होऊन तेथून परत आनंदाची रंगपंचमीचं उधळण करता आली, आनंदाची उधळण करता आली पाहिजे. ही खरी रंगपंचमी आहे. आणि म्हणून अशी रंगपंचमी साजरी खरे सद्गुरूचे भक्त करत असतात. बाकीचे फक्त परंपरेने ती होळी करून तेवढ्यापुरती मिळवण्याचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला हा रंग उडवायचा म्हणजे कोणता रंग उडवायचा? भक्तीचा रंग उडवायचा असतो. भक्तीमध्ये रममाण व्हायचं असतं, किंवा त्या परमेश्वरी शक्तीशी रममाण व्हायचं असतं, आणि त्या परमेश्वरी शक्तीशी रममाण होऊन आपला आनंद आपणच अनुभवायचा असतो. आनंद हा आपल्याच ठिकाणी आहे हे पुन्हा 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 लक्षात ठेवायचं की आपणच आनंद स्वरूप आहोत, आणि आपलाच आपण आनंद अनुभवण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. हे आपण म्हणजे ही जी चैतन्य शक्ती आहे ती ह्या शरीराच्या द्वारे जी प्रकट झालेली आहे, ती तिला स्वतःचाच आनंद अनुभवायचा आहे. म्हणून परत लक्षात ठेवा की ते बाहेर असं काहीच नाही. आपण म्हणतो बाहेरचा आनंद, खरं म्हणजे बाहेरचा आनंद नाही, ह्या चैतन्य शक्तीमध्येच सर्व विश्व आहे, आणि हे विश्व म्हणजे ही चैतन्य शक्तीचीच विविध रूपं आहेत. तिथे आत आणि बाहेर आहे कुठे? तिथे सतत त्या चैतन्य भावातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा तिथे सहजानंदात आपल्याला राहता येतं. ह्या परमेश्वराची लीला म्हणजे हे सगळं विश्व आहे हे त्याला कौतुकाने पाहता येतं. म्हणजेच ही ईश्वरी शक्तीच
सर्वत्र कशी नांदते आहे हे ईश्वरानेच पाहावं. म्हणजे अगदी पाहायला की आपणच एखादं कोणीतरी व्यक्ती खूप मेहनत करतं आणि मेहनत करून अख्खं ऐश्वर्य अख्खं समृद्धीने सगळं त्याकडे बहरत असते, आजूबाजूला सगळं त्याच्यावर श्रीमंती दिसते, सगळं असतं आणि तो मग स्वतःकडे एवढ्या दिवसांनी पाहतो की ह्या केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण किती भरभराटीने राहतो आहोत आणि त्याला समाधान होतं. आता हे भौतिक दृश्याच्या अंगाने किंवा भौतिकतेच्या अंगाने जरी बरोबर असला तरी खरा मूळ ही जी चैतन्य शक्ती आहे, ही चैतन्य शक्ती जी रूपाला येते ती तिचं ऐश्वर्य आहे. विश्व म्हणजे सगळ्या ह्या चैतन्य शक्तीचं ऐश्वर्य आहे आणि ह्या चैतन्य शक्तीचं ऐश्वर्य चैतन्य शक्तीनेच अनुभवायचं आहे आणि तिथे तिला तो आनंद साजरा करायचा आहे. म्हणून माणूस जन्माला येतो म्हणतो आपण, पण ते आपण जन्माला का येतो तर हा आनंद चाकण्यासाठी येतो. ही चैतन्य शक्ती जी स्वतःच आनंद स्वरूप आहे तोच आनंद ती विविध रूपातून अनुभवण्यासाठी प्रगट झाली. म्हणून विश्व म्हणजे मज एकाचा विस्तार ते हे जग असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत त्याचा तो अर्थ आहे की मी जो एक आहे म्हणजे चैतन्य शक्ती जी एकच एक आहे तीच विविध रूपाने प्रगट होते आणि विविध रूपाने प्रगट का होते तर विविध रूपातून जाणीवपूर्वक हा आनंद त्या चैतन्य शक्तीला अनुभवायचा आहे. म्हणून मानवी देहाच्या रूपाने ही चैतन्य शक्ती प्रगट आहे, हे ज्ञान. आणि ह्या ज्ञानाग्नीमध्ये मी अमुक तमुक असं जे आपल्याला वाटत असतं नाव गाव जात धर्म पंथ तसं काहीच नाही आहे, ती कल्पना आहे सगळी. खरंच सत्य आहे की आहे ती ही चैतन्य शक्ती आहे, शरीरातून ती जीवन जगते आहे, शरीरातून ती जाणीवपूर्वक आनंद चाकण्यासाठी शरीर धारणा करून बसली आहे की जन्माला आलेली आहे असं जे आपण म्हणतो त्याचं कारण आहे. हे ज्ञान ज्ञानाग्नी म्हणजे काय नुसतं अग्नी वेगळा. ज्ञानाग्नीमध्ये संकुचितपणा दूर होण्यासाठी आपलं अस्तित्व प्रत्यक्ष ह्या चैतन्य शक्तीला किंवा जाणीवेला कळलं पाहिजे. ते सद्गुरू कृपेने जेव्हा कळतं तेव्हा खरी जीवनाची सुरुवात होते असं जे सद्गुरू पैमावली सांगतात. म्हणजेच आनंदाची दिवाळी किंवा आनंदाची रंगपंचमी तिथे जीवनामध्ये सहजपणे सिद्ध होते किंवा सहजपणे साजरी होते. म्हणून पिचकारीतून जसे आपण रंग उडवतो तसं आपल्या शरीराच्या पिचकारीतून आनंदाचे म्हणजे सद्भावनेचे, सद्विचारांचे, सद्बोलण्याचे, सद आचरणाचे रंग जेव्हा आपल्याकडनं बाहेर फेकले जातात, उडवले जातात त्यावेळेला त्याचा आनंद सर्वांना मिळतो आणि तोच आनंद पुन्हा आपल्याला अनुभवता येतो. म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटा असं जे पैमावली सांगतात त्याचा अर्थ आहे आनंद वाटण्यासाठी आधी वाटायचा असतो आणि तो वाटता वाटता तो अनुभवाला येतो म्हणजे लुटायचं म्हणजे खिचून खिचून काहीतरी लुटून घ्यायचं असं नसतं. तो आपोआप येतो, ते लुटायला जावं लागत नाही. तो आनंद तिथेच आपल्याला अनुभवता येतो की ज्या वेळेला आपण खरोखर मनापासून लोकांना विविध कार्याच्या अंगाने विविध बोलण्यातून सांगण्यातून ऐकण्यातून जो आनंद देतो तोच आनंद आपल्याकडे भरभरून पुन्हा येतो. हा निसर्गाचा नियम आहे लक्षात. म्हणजे आनंद वाटायचा असतो म्हणून सुख हे देण्यात आहे असं सद्गुरूंचं एक अमृतुषार आहे. सुख मला हवं असं जेव्हा माणूस म्हणतो की आनंद मला हवा तर तू प्रथम द्यायला शिक, त्या तुला तो मिळेल. आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मिळवता मिळवता तो ओरबडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इतरांना दुःख देतो आणि ते दुःख पुन्हा आपल्याकडे निसर्ग नियमानुसार परत येणार हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेला आपल्याला वाट्याला चांगली वाईटची परिस्थिती येते ते त्याच्यातून येत असते.
म्हणून ही रंगपंचमी आपण जी म्हणतो ती ज्ञानाची असली पाहिजे. साधे रंग डोळा तोंडाला लावले, कपड्यांना लावले, धावपळ केली, तेवढा ते आनंद मिळतो, नाही असं नाही. अखंड आनंदात राहायचं असेल तर ही ज्ञानाची रंगपंचमी आपल्याला साजरी करता आली पाहिजे. जोपर्यंत ही ज्ञानाची रंगपंचमी कळत नाही तोपर्यंत आपण सणाच्या द्वारे हा आनंद चाखण्याचा प्रयत्न करणार. जगातले सर्व बरेच लोक ते रंगपंचमी साजरा करतात. आता गंमत अशी असते, अमुक हा दिवस म्हणजे होळीचा दिवस, या तिथीला होळी साजरी करते किंवा त्या दिवशी पौर्णिमा असते, ते सगळं जे आहे पंचांग त्याप्रमाणे आपण साजरी करतो. पण आत्ताच्या दिवसात आपले मुस्लिम बांधव रोजा करतायत. म्हणजे कोणताही दिवस पवित्र आहे की अपवित्र आहे, की शुद्ध आहे की अशुद्ध आहे, ही सगळी कल्पना असते. मनात आलं की मनाने स्वीकारलं तर प्रत्येक क्षण शुभच असतो. प्रत्येक क्षण आनंदाचाच असतो. तिथं अशुभ किंवा दुःखदायक काहीच नसतं. कल्पनेतून आपण शुभ आणि अशुभ किंवा चांगलं आणि वाईट हे पाहत असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला हे आनंद कसा साजरी करायचा हे बघता येतं, लक्षात घ्या. म्हणून कल्पनेतून अमुक दिवस शुभ आहे की अमुक दिवस अशुभ आहे असं जे काही लोक समजत असतात. आता घराच्या बाहेर पडायचं असेल तर पूर्वी मुहूर्त शोधायचे, की घरात यायचं मुहूर्त शोधायचे. मग तो उजवा पाय आतमध्ये आला पाहिजे की डावा पाय आतमध्ये आला पाहिजे इथपासून चर्चा. खरं म्हणजे हे सगळ्या कल्पना असतात आणि कल्पनेने आपण समाधानी होतो कधी कधी. बऱ्याच वेळा बरीच मंडळी ज्यांना हे ज्ञान नसतं ती मंडळी अज्ञानातून कल्पना करतात आणि त्याच्यात सुख दुःख शोधत बसतात किंवा आनंद शोधत बसतात. त्यामुळे आपला आनंद आपणच अनुभवायचा आहे हे मूळ तत्व लक्षात घ्यायचं आहे. आनंद मिळवण्याचा जो माणसं प्रयत्न करतात त्यांचा तो मार्ग चुकतो. कारण आनंद मिळवण्याच्या मागे लागता लागता आपण इतके आपल्याला कष्ट करतो, कष्ट देतो म्हणा, की बऱ्याच कष्ट केल्यामुळे अमुक एखादी चांगली गोष्ट मिळाली तरी ती उपभोगण्यासाठी मात्र त्यावेळेला आपल्याकडे शक्तीच नसते, अशी परिस्थिती येते. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, तेव्हा दात होते तर चणे नव्हते आणि चणे होते तर दात नाहीत. चावायला चणे दिसत आहेत पण अशा वेळेला आहे की तोंडामध्ये दातच उरलेले नाहीत आणि चणे खायला कोणी दिले तर अरे आता कसले खाणार असं म्हणतो ना माणूस. आणि म्हणून विषयातून आनंद मिळणं आणि आपलाच आपण आनंद अनुभवणं ह्यात मोठा फरक आहे. विषय अनुकूल असेल तर तिथे मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. पण विषय जर अस्थिर असेल तर मनही अस्थिर होतं आणि मग आपला आनंद आपण गमावत बसतो. म्हणून महत्वाचं आहे तर मन स्थिर राहणं आणि स्थिर मनासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. लक्षात घ्या, आपोआप मन स्थिर होणार नाही. स्थिर मन होण्यासाठी ज्ञान काय, मी अमुक तमुक आहे हा जो आपल्याकडे भाव आहे तोच भाव आपला बदलला पाहिजे. तिथे ज्ञानच प्रकट झालं पाहिजे. सद्गुरूंना शरण जाऊन ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपली खरी ओळख तिथे व्यवस्थित समजली पाहिजे. आपलीच आपल्याला ओळख समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. परत लक्षात घ्या, म्हणजे स्पष्टपणे जे सद्गुरू आपल्या शिष्याला हे ज्ञान देत असतात आणि त्या ज्ञानातून ते तू अखंड स्मरण करण्यासाठी एखादा मार्ग सांगतात, तेवढंच पुरेसं असतं. बाकीचं त्यासाठी सर्व जी लोक कर्मकांडात गुंतलेले असतात तसं काही कुठच्याही कर्मकांडात गुंतायची आवश्यकताच नसते. म्हणजे अगदी उपास करणं, 16 सोमवार करणं, रथवैकल्य करणं, तीर्थयात्रा करणं असं केल्याने आपल्याला
भगवंताची प्राप्ती होईल किंवा त्याच्यातून आपल्याला सगळ्या चांगल्या मनासारख्या गोष्टी घडतील अशी जी भावना असते माणसाच्या ठिकाणी, तर त्यांचा तो मार्गच चुकतो. कष्ट घेतात, पण जोपर्यंत आपल्याला आपली खरी ओळख कळत नाही आणि ती ओळख पूर्णतः दृढ होत नाही, तोपर्यंत आपलाच आनंद आपण चाखायचा कसा हे कळणार नाही. लक्षात घ्यायचं. आणि हे कळत नसेल त्यावेळेला फक्त एक सोपा उपाय मात्र करता येईल. पै माऊलींनी सांगितलं की सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. द्यायचं म्हणजे काय? शुभ बोला, शुभ चिंतन करा, शुभ इच्छा धरा, सर्वांशी शुभ आचरण ठेवा. म्हणजे सर्वांना हा आपल्या विचार आचरणातून, सद्भावनेतून जेव्हा आपण संबंध ठेवतो तर तो आनंद वाटला जातो. आनंद वाटायला ही आनंद ही वस्तूच नाही आहे की एखादं खिशात घातली आणि काढून बाहेर वाटायला लागलं, असं नाही. इतकी सूक्ष्म गोष्ट आहे. त्यामुळे त्या सूक्ष्म गोष्टीला जर अनुभवायचं असेल तर आपली कृती अशी असली पाहिजे की त्याच्यात ती सूक्ष्म गोष्ट आपल्या हातात आपोआप येईल. लक्षात घ्या. म्हणून शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचने शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने, असं जे जीवनविद्या सांगते त्याचा तो अर्थ आहे की हा आनंद आपण सहजपणे अनुभवू शकतो. सहजपणे आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जे योग्य अचूक जो मार्ग आहे तो आपल्याला धरता आला पाहिजे. कारण योग्य आणि अचूक मार्गाने जाताना साधक बऱ्याच वेळेला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये गुंतला गेला तर त्याचा मार्ग चुकतो. म्हणून सतत सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या. दुसरं काहीच करायचं नाही. अहंकार दूर गेला पाहिजे किंवा अहंकार बाजूला झाला पाहिजे. तिथे ईश्वरत्वाची जाण प्रकट झाली पाहिजे. मुख्य मुद्दा हाच लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की आपण सद्गुरूंकडून ज्ञान जे घेतो तो आपला अहंकार कमी होण्यासाठी किंवा आपला अहंकार जाण्यासाठी. आणि हेच बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे कर्मकांडात अडकणं किंवा कळत न कळत जे देवाच्या नावाखाली केलं जातं ते काही न कळता जे केलं जातं त्याला आपण कर्मकांड म्हणतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट आहे, सुंदर आहे की एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यापारी आला आणि त्याने अगदी सुंदर असं भरजरी वस्त्र त्यांना दिलं, धोतर म्हणा नाही दिलं. ते पाहिल्यावर गोंदवलेकर महाराज म्हणाले, अरे मी तर नुसतं लंगोटीवर असतो, मला काय ह्या धोतराची गरज नाही. तो जरा हिरमुसला. तर म्हटलं असं कर, जे माझ्याकडे नाही आहे ना ते तू दे. तर जरा बरं वाटलं, म्हणजे गोंदवलेकर महाराजांना काहीतरी मला देता येतं. पण त्याला प्रश्न पडला, ह्यांच्याकडे जे नाही ते मला दे म्हणजे काय, हे कळेना त्यांना. आता वस्त्र दिलं ते नव्हतं म्हणून दिलं, पण ते नको ते म्हणून मी काय घालतच नाही तर मला काय गरज नाही म्हणून परत देत आहेत. मग असं काय दिलं पाहिजे की जे त्यांच्याकडे नाही ते परत देणार नाहीत, असं काय? बरंच विचार केला की त्याला काही समजेना. म्हणून त्याने तिकडे गोंदवलेकर महाराजांच्या अगदी जवळचे शिष्य होते, त्यांना विचारलं मी काय करू, काय द्यायचं मी? तर ते म्हणाले, गोंदवलेकर महाराजांकडून मिळवण्यासाठी सगळे लोक येत असतात ना, म्हणजे गोंदवलेकर महाराजांची कृपादृष्टी ज्याला हवं ते मिळतं. पण एक गोष्ट गोंदवलेकर महाराजांकडे नाही, अशी कोणती आहे? त्याला काही समजेना. त्यामुळे त्यांच्याकडे ते संत पुरुष असल्यामुळे त्यांच्याकडे अहंकार नाही. म्हणून त्यांना तुझ्याकडचा अहंकार त्यांना दे, म्हणजे तूही निरंकार होशील आणि तुलाही आनंद मिळेल. गंमत अशी, संतांना शेवटी
किंवा सद्गुरूंना आपल्या शिष्याचा अहंकार कसा करायचा कमी होईल याचं चिंतन असतं. म्हणजे अहंकाराचं चिंतन नसतं, तो अधिक देवत्वातून त्याचं जीवन कसं जगेल ह्याचं चिंतन असतं. आणि त्यासाठी त्या मुख्य अडचण असते ती अहंकाराची असते, मीपणाची असते, दुसरं काहीच नसतं. परमार्थामध्ये बरीच मंडळी अहंकार दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा काही साधना करायची आहे किंवा काही कार्य करायचं आहे हे न लक्षात घेता सद्गुरूंना दाखवण्यासाठी किंवा सद्गुरूंच्या समोर पुढे पुढे करण्यासाठी बरंच काहीतरी करत असतात आणि त्यांचा अहंकारच ते वाढवत असतात. म्हणजे सद्गुरूंकडे येऊन जर अहंकार वाढवून घेत असेल तर सद्गुरूंना काय आवडणार. पण जे आपला अहंकार कमी करण्यासाठी सद्गुरूंच्या समोर उभे राहतात, सद्गुरूंनी जे जे केले ती सेवा करण्याचा प्रयत्न आहे, ते मानपणाची कसलीच अपेक्षा ठेवत नाही, तिथे त्यांचा अहंकार आपोआप कमी व्हायला लागतो. त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या मार्गदर्शनातून, सद्गुरूंच्या सहवासातून हे सगळं काही सहज शक्य होतं. सहज शक्य होतं म्हटलं तरी तिथे सद्गुरूंचं सतत संग आणि सद्गुरूंचा रंग शिष्याला लागला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. संघ यावा आणि त्याच्यात तो रंग लागला पाहिजे. कोणता रंग? श्रीरंग. लक्षात घ्या, तिथे दुसरा रंग नाही, आनंदाचाच रंग. आणि तो आनंदचा रंग दिसत नाही, पण जो ज्याचा त्याला अनुभवता येतो. आणि म्हणून ही आनंदाची होळी साजरी आपल्याला करतात, आनंदाची रंगपंचमी साजरी, आनंदाचे सण आपल्याला साजरे करता आले पाहिजेत. ते फक्त आपल्याकडचा अहंकार कमी करण्यातून सहज शक्य होतं हे लक्षात घ्या. म्हणून परमार्थामध्ये मोठमोठे उत्सव केले, बऱ्याच लोकांना जमा केलं, त्यांच्याकडे अनेक काही गोष्टी करून घेतल्या, म्हणजे त्यांचा अहंकार कमी होईल का हा पहिला प्रश्न पडेल. हे सगळं करतायत बरीच मंडळी, बरेच परमाचं नाव केले असं काहीतरी करतात की त्याच्यातून फक्त प्रदर्शन होतं आणि उलट अहंकार मात्र वाढतो. तिथे प्रामाणिकपणे ज्यांना ही ज्ञानाची तळमळ आहे, ज्यांना खरोखर ज्ञान हवं आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत, अशा लोकांना समोर घेऊन जेव्हा एखादे संत किंवा सद्गुरू बसतात तेव्हा तिथे त्यांची प्रगती होते. बाकी उत्सव साजरे केले, मेळावे भरले, मोठमोठ्या अंगाने प्रचार केले तर तिथे काही अहंकार कमी होत नाही, तिथे अहंकार वाढतो. लक्षात घ्या, काय उलट होतं. आणि म्हणून इथे ज्ञानाची कास धरणं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्ञानाची कास धरल्याशिवाय अहंकार जाणार नाही, आणि अहंकार गेल्याशिवाय जीवनात ज्ञानाची आनंदाची रंगपंचमी साजरी होणार नाही. हे ज्याला कळलं तो शहाणा. आणि त्यासाठी जे प्रयत्न करतात ते खरे सत्साधक. सत्साधक कोण? ज्याला कळतं आपल्याकडे अहंकार आहे, वरचेवर जातो जातो वाटलं तरी तो पटकन फुटकारतो मध्येच. खूप प्रयत्न करायला लागतो. जेव्हा अहंकार कमी होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो त्याला कळतं अहंकार किती चिवट आहे, तो गेल्यासारखा वाटतो आणि परत तिथे कधी जागा होतं ते कळत नाही. म्हणजे यासाठी किती प्रयत्न केले पाहिजे, कारण तो सहज आहे. देव जितका सहज आहे तितकाच अहंकारही सहज आहे, जन्मताच आलेला आहे, नंतर आलेला नाही. माणूस जन्माला येतो म्हणजे ही ईश्वरी शक्ती देहाकार धारण करून करते, तेव्हा ती अहंकारालाच बरोबर घेऊन येते. आणि तेव्हा इतका सहज आहे की तो सहज असलेला अहंकार काढण्यासाठी, सहजानंद चाकण्यासाठी खूप प्रयत्न मात्र करावे लागतात. ते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणेच साधना करून शक्य होतं. लक्षात ठेवा, इथे बाकीच्या वरवरच्या गोष्टी करून ते शक्य होत नाही. कारण जो पिन पॉईंट आहे, जिथे जे करायला पाहिजे, जिथे ते लक्ष दिलं पाहिजे, त्या तिथे लक्ष देऊनच कार्य झालं की ते बरोबर होतं. नाहीतर तिथे जिथे लक्ष देता बाकीच्या गोष्टी फापट पसारा करत बसलो आपण तर काहीच कळत नाही. एकदा प्रवचनकार ज्यावेळेला एखादा मुद्दा सांगतात तो अनेक उदाहरण देतो. काही लोकांची सवय असते, खूप उदाहरण देतो.
बऱ्याच वेळेला श्रोते त्या उदाहरणामध्ये इतके गुंतून जातात की नेमका बोध काय तोच भागलो होतो. असे होतं बऱ्याच लोकांचं ते असताना वाटतं आपण खूप काय ती विद्वत्ता असते सांगण्याची की हाय असं आहे तसं आहे तसं आहे. संतांचं सांगणं वेगळं असतं की ज्यांना जरा सुद्धा जर हे अज्ञान असा जो भाग असतो की तो अज्ञान आपलं दूर केलं पाहिजे तोपर्यंत ते काही शक्य होत नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून हा जो सगळा भाग आहे की हा आनंद आपलाच आपण कसा अनुभवायचा आहे हे सद्गुरूंकडे येऊन शिकलं पाहिजे. त्यासाठी अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एका वाक्यात जे तुकाराम महाराज सांगतात ते आपल्या लक्षात घेता येत समजलं ना. म्हणून आजचा जो दिवस आहे आणि प्रत्येक क्षण हा आनंदाचाच असतो. मग तो आजचा दिवस म्हटलं तर मग वाढून उद्याचा दिवस काय, उद्याचाही दिवस आनंदाचा, कालचाही दिवस आनंदाचा, प्रत्येक क्षण आनंदाचा. आणि प्रत्येक क्षण आनंदाचा आपल्याला अनुभवायचा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवायचं, आनंदातून जगायचं आहे. आणि त्यासाठी ज्ञान आत्मसात करता आलं पाहिजे. ते आत्मसात ज्ञान होईल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने अहंकार दूर जाईल. आणि जिथे अहंकार तिथे अज्ञान असतो आणि जिथे ज्ञान आहे तिथे आनंद असतो, खरा आनंद. आणि तो सहज आनंद आपल्याला अनुभवायचा आहे आणि त्या सहजानंदातून जीवन जगायचं आहे. आणि त्यासाठी सतत सद्गुरूंचं स्मरण म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करून सद्गुरूंच्या ज्ञानाचं स्मरण आणि मी म्हणून कोण आहे तिथे ते स्मरण देत राहणं, अशा तिन्ही गोष्टी आपल्याकडनं सतत व्हायला पाहिजेत. तेव्हा त्या साधकाला या सगळं काही शक्य होतं. आणि म्हणून हा आनंद सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं बल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.